आज मी बनवणार होते कोथिंबीरचे थालीपीठ. संध्याकाळी स्वयंपाकाला काही नसलं तर बेस्ट ऑप्शन म्हणजे थालीपीठ करायचे आणि सोबत दही. माझ्याकडे एक कोथिंबीरची जुडी होती. ती स्वच्छ मी निवडून घेतली आणि छान धुवून आणि चिरून घेतलेली होती. त्याच्यात सोबतच भाजणीचं पीठ असल्यामुळे मी बाकीचं डाळीचं पीठ वगैरे टाकलं नाही. त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकला आणि यात हिरवी मिरची, लसूण, जिरे हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आणि ह्या पिठात टाकलेलं. आपण सेम इन्ग्रेडियंट वापरून याच्यामध्ये पालक पण धुवून आणि चिरून टाकला तर सेम पालकाचे पण थालीपीठ होतात आणि ते पण एकदम मस्त लागतात. आता हे सगळं टाकल्यानंतर याच्यात मीठ टाकलेलं होतं मी आणि छान आपल्याला छान थालीपीठ थापता येईल अशा पद्धतीने मग ते मळून घ्यायचं. मला पाहिजे तितकं मी पाणी टाकलं आणि छानपैकी मळून घेतलं. कारण हे थालीपीठ आपल्याला रुमालावर थापूनच करावे लागतात. माझं हे पीठ छानपैकी मिक्स मळून झालेलं होतं. नंतर ना मी रुमाल ओला करून त्याच्यावरती पोळीच्या साइजचे असे छोटे-छोटे गोळे करून थापून घेतलेलं होतं. तो काही व्हिडिओ मी टाकला नाही, कारण की मला थोडंसं घाई झालेली होती त्याच्यामुळे. नंतर हे मी डायरेक्ट तव्यावर भाजतानाचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर हे एकदम क्रिस्पी आणि छान भाजून घ्यायचे, तर ते एकदम टेस्टी लागत होते. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला फॉलो आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.